विधानसभेत आजच्या कामकाजात प्रश्नोत्तरे, लक्षवेधी या नेहमीच्या महत्त्वाच्या कामकाजासोबतच राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा शेवटचा दिवस असल्याने महत्त्वाची चर्चा पूर्ण झाली. समाजवादी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांचा निलंबनाबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हेच आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल. सकाळी 11 वाजता कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तरांच्या तासाने झाली. अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MRI 3 टेस्ला मशीन खरेदीबाबतचा साजिद पठाण आणि अन्य सदस्यांचा प्रश्न गाजला. या प्रश्नावर सभागृहात 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ चर्चा झाली. यावेळी अनेक सदस्यांनी आपापल्या मतदारसंघाशी संबंधित उपप्रश्न विचारल्याने संबंधित प्रश्नाची माहिती घेऊन उत्तरे देण्याची तयारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दर्शवली. अकोला इथे संबंधित मशीन नसल्यानं रुग्णांची गैरसोय होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील 7 जिल्ह्यात भूजलामध्ये नायट्रेटचं प्रमाण वाढलं असल्याबद्दल रोहित पवार आणि अन्य सदस्यांचा महत्त्वाचा प्रश्न गाजला. यावेळी देखील राज्यातील बहुसंख्य विभागात शुद्ध पाण्याचा प्रश्न असल्याने त्यावर स्वतंत्र चर्चा घेण्याची मागणी संजय कुटे यांनी केली, तर सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी आमदारांची समिती नेमण्याची सूचना केली. यावेळी प्रश्नाला उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत वेगवेगळे सर्व्हे केल्याचं सांगितलं. ते म्हणाले की या प्रश्नाची व्याप्ती मोठी असल्याने त्यावर सदस्यांच्या प्रश्नांना स्वतंत्रपणे उत्तरं देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. राज्यात HMPV विषाणू रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनाबाबत डॉक्टर नितीन राऊत आणि अन्य सदस्यांच्या प्रश्नांवर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की नागपूर इथे ज्या 2 रुग्ण सापडल्या होत्या त्यांच्याबाबत सुरुवातीला काळजी करण्यासारखी स्थिती होती, मात्र नंतर त्यांची स्थिती सुधारल्याचे अहवालात आढळून आले. याबाबतचा साथीचा रोग नव्हता तर श्वसनाचा गंभीर आजार असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून आता त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. राज्यातील बांधकाम कामगारांच्या मागण्याबाबत सत्यजित देशमुख आणि अन्य सदस्यांच्या प्रश्नावर कामगार मंत्री आशिष फुंडकर यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की बांधकाम कामगारांना आरोग्य सुविधा कशा प्रकारे देता येतील याबाबत शासन विचार करत असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. नाका कामगारांना अतिरिक्त सुविधा देण्याबाबत देखील सदस्यांच्या सूचनांचं स्वागत करत असल्याचं त्यांनी भास्कर जाधव यांच्या उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास संपला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधान कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानभवन परिसरात समाजवादीचे सदस्य अबू आझमी यांनी सोमवारी केलेल्या वक्तव्यांबाबत मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी विधानसभेत झालेल्या मागणीनुसार त्यांच्या हे सत्र संपेपर्यंत निलंबनाबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी अनुमोदन देताना अधिक कठोर शासन देण्याची मागणी केली. त्यावेळी विरोधी पक्षाच्या बाजूने बोलताना विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरून अवमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर देखील कठोर कारवाईची मागणी केली. त्यावेळी सत्ताधारी बाजूच्या सदस्यांनी नारेबाजी करत वेलकडे धाव घेतली तर विरोधी बाजूच्या सदस्यांनी देखील त्याला प्रत्युत्तरादाखल जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. यावेळी गदारोळातच ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतरही सदस्यांच्या घोषणा सुरू होत्या. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यानंतर कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे तसंच विधेयके पटलावर ठेवण्याचे कामकाज पुकारले. मात्र सदस्यांच्या घोषणा सुरूच होत्या. त्यांनी सदस्यांना आसनावर जाण्याची सूचना केली, मात्र सदस्य काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी सभागृह तहकूब करणार नसल्याचं सांगत स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनात नाकारण्याची घोषणा केली. त्यानंतर लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं. त्यात मोहन मते यांची कल्याण डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाबाबतची लक्षवेधी होती. त्यावर उत्तर देताना प्रभारी नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी मयत महिलेच्या मृत्यूबाबत चौकशी समितीचा अहवाल येताच कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पूर्व विदर्भात वन्य प्राण्याच्या धोक्यामुळे स्थानिक शेतकरी संकटात असल्याबाबतच्या विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी त्याबाबत पूर्वीच सूचना दिल्या असून त्यानुसार कार्यवाही केली जात असल्याचं सांगितलं. राज्यात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा होत असल्याबाबत सुनील प्रभू आणि अन्य सदस्यांचा प्रश्न होता. लक्षवेधी सूचनांच्या कामकाजानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर आभाराच्या प्रस्तावावरील चर्चेला अर्जुन खोतकर यांनी सुरुवात केली. ते म्हणाले की राज्यपालांच्या अभिभाषणाची सुरुवात अभिजात मराठी भाषेतून केल्याने
अनेक वर्षांपासून मराठी जनतेच्या मनात असलेल्या या भाषेच्या विकासाच्या मुद्द्यावर महायुती सरकारच्या काळात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. चेतन तुपे यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या उपलब्धीबाबत 61 मुद्द्यांचा परामर्श राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात घेतल्याचं सांगितलं. छगन भुजबळ यांनी बीड हत्या प्रकरण तसंच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी आणि जालना इथं झालेल्या मारहाण प्रकरणाचा उल्लेख करत महाराष्ट्रात जातीय सलोखा नष्ट होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळ यांच्या मताशी सहमत असल्याचं सांगत सरकारने अशा प्रकरणात गंभीर दखल घेतली असून दोषी व्यक्तींना कायद्याचा धाक बसेल अशी कारवाई करत असल्याची ग्वाही दिली. शेखर निकम, सुधीर मुनगंटीवार, रणधीर सावरकर, प्रवीण दटके, अमित जनक इत्यादी सदस्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला. विधान परिषदेच्या तिसऱ्या दिवसाचं कामकाज बुधवारी दुपारी 12 वाजता सुरू झालं. यावेळी विधानसभा सदस्य भाई जगताप यांनी मंगळवारी सभागृहाच्या कामकाजादरम्यान विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं नसल्याची बाब निदर्शनास आणली. राज्याचे मंत्रीही जर सभापती समोरच्या मोकळ्या जागेत येत असतील तर ती चिंतेची बाब असल्याचं निदर्शनास आणून दिलं. तसंच विधानसभा सदस्य अबू आझमी यांच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यांबाबत त्यांच्यावर कारवाई आणि दुसरीकडे अभिनेता राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना अभय असा वेगळा न्याय कसा लावला जातो असा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज असो की छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही असं स्पष्ट केलं. तसंच अशा व्यक्तींना कनिष्ठ न्यायालयातून दिलासा मिळाला असेल तर वरिष्ठ न्यायालयात जाऊन दाद मागून त्यांना कठोर शिक्षा होईल असं आश्वासन दिलं. यानंतर पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार गदारोळाला सुरुवात झाली. गोंधळ थांबत नसल्यानं सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास पुकारण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षाकडून पुन्हा एकदा अभिनेता राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात झाली. सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर तिथेच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. हे आंदोलन सुरू असतानाच प्रश्नोत्तरांचा तास पुकारण्यात आला. राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर न बसवण्याबाबत प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकांना प्रीपेड नव्हे तर पोस्टपेड इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले जातील. इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना दिवसा वीज वापरावर 10% सवलत मिळेल अशी माहिती दिली. पाचाड, रायगड इथे शिवसृष्टीसह इतर व्यवस्था उभारण्यात येतील. तसंच छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्यात आलेली जागा असलेला सरदेसाई वाडा अधिग्रहित करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारण्याकरताही सरकार पुढाकार घेईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांची समाधी कर्नाटकमध्ये असून त्याची डागडुजी कर्नाटक सरकारनं करावी, अन्यथा महाराष्ट्र सरकारला त्याची डागडुजी करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापतींना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार याविषयी चर्चा घेण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा घेण्याचं मान्य केलं. यावर गटनेते आणि सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांच्या बैठकीत यावर चर्चा कधी घ्यायची हे ठरवण्यात येईल अशी घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारे भत्ते थकीत नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री अतुल सावे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिलं. राज्यात सध्या 54 वसतिगृह सुरू झाली असून त्यापैकी 26 मुलांचे तर 28 मुलींची वसतिगृहे आहेत. येत्या आठवड्यात आणखी 2 वसतिगृहे सुरू होणार असून मुंबई महानगर प्रदेशात जून 2025 पर्यंत उर्वरित वसतिगृहे सुरू होतील असंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. त्यानंतर वस्तू आणि सेवा कर संस्था यांचा सन 2023-24 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर संबंधित मंत्र्यांनी ठेवला. तर राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग यांचा सन 2022-23 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला.
जालना भोकरदन इथे कैलास बोराडे या तरुणाला झालेल्या अमानुष मारहाणीचा विषय सदस्य शशिकांत शिंदे यांनी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून सभागृहात मांडला. तर सदाभाऊ खोत यांनी या मारहाणीत केवळ एकाच व्यक्तीला अटक झाली असून सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी केली. भोकरदनमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारी असून गुन्हेगारांना मकोका लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. यानंतर सभापती राम शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडण्याची सूचना केली. महामुंबईतील पनवेल या शहरावर लोकसंख्येचा भार वाढत असून पाण्याची मागणीही त्याच गतीने वाढत आहे. पाण्याची उपलब्धता आणि त्याची मागणी यात व्यस्त प्रमाण असून ती भागवण्यासाठी कसरत करावी लागत असल्याची कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सदस्य विक्रांत पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरादाखल केली. परंतु बाळगंगा शिलार पोशीर हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर पनवेल आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटेल. शिलार पोशीर प्रकल्पासाठी येत्या महिन्यात निविदा काढण्यात येतील आणि येत्या 2 ते 3 वर्षात ते पूर्ण होतील. यासाठी त्याचा पाठपुरावा करण्यात येईल असंही आश्वासन महाजन यांनी यावेळी दिलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून केवळ अपात्र महिलांना वगळण्यात येत असून त्यांच्याकडून पैसे परत घेण्यात येतील अशी घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही. तसंच येत्या महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी पात्र महिलांच्या खात्यात योजनेचा निधी जमा होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या. परभणीत 10 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील काचेच्या पेटीत ठेवलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रतीची विटंबना केली. याचा निषेध करणाऱ्या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. आंदोलकांवर वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केल्याच्या आरोपावरून पोलीस अधिकारी आणि 4 पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली. परभणी हिंसाचारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा अकस्मात मृत्यूबाबत चौकशी सुरू असून हिस्टोपॅथॉलॉजी परीक्षण अहवालानंतर मृत्यूचं अंतिम कारण निश्चित करून अंतिम अहवाल प्राप्त होईल अशी माहिती भोयर यांनी दिली. सूर्यवंशी कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी त्यांच्यापैकी कुणाला शासकीय नोकरी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचंही ते म्हणाले. राज्यभरातील सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई महापे इथं नोडल सायबर पोलीस स्टेशनसह 6 प्रमुख विभाग कार्यरत होणार असून महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प गो लाईव्ह अंतिम टप्प्यात असून एप्रिल महिन्यापासून त्याची सुरुवात होईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिली.